हॅलो, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया सिंपल प्लाझो कट कसा करायचा ते। तुमचे माप कोणतेही असो तरी पण तुम्ही या पद्धतीने प्लाझो कट करू शकता। हे कापडाला मी 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतले आहे। बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोर आहे। प्लाझोची मापे आहेत, कमर आहे 34, हिप 40 आणि लेंथ आहे 35 इंच। सगळ्यात अगोदर कपड्याला आपण सरळ करून घेऊया, म्हणजे अशी सरळ एक लाईन मारून घेऊया। याच्यानंतर आपण बेल्टचं मार्किंग करणार आहोत। तुमचा बेल्ट जेवढा आहे त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे। माझी इलास्टिक 1 इंचाची आहे, त्याच्यात मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। ही लाईन अशी सरळ ओढायची। आपण जो प्लाझो बनवणार आहे त्याला दोन्ही बाजूनी इलास्टिक असणार आहे। आता आपण लेंथचे मार्क करणार आहोत। जिथून आपण दुसरी लाईन ओढली तिथं आपण इंची टेप ठेवूया आणि जे पण तुमचे लेंथचं मार्क आहे ते करणार आहोत। माझं 35 आहे, तर मी इथं 35 वर एक मार्क करणार आहे। त्याच्यानंतर खाली 1 इंचावर मी आणखी एक मार्क केलेला आहे पट्टी फोल्ड करण्यासाठी। मी अर्ध्या इंचाची पट्टी फोल्ड करणार आहे। जर तुम्हाला 1 इंचाची पट्टी पाहिजे असेल तर तुम्हाला 1.5 इंचावर मार्क करावे लागेल। आता आपण सरळ लाईन ओढून घेऊया। आता आपण क्रॉच पॉइंट करणार आहोत, म्हणजेच सीट घेर। तर मग त्यासाठी तुमचा जो भी हिप राऊंड असेल त्याला डिवायडेड 4 आणि जे भी मेजरमेंट मिळेल त्याला 4 इंच प्लस करणार आहे। तुमची कोणती पण साईज असेल तुम्ही सेमच फॉर्म्युला यूज करायचा आहे। हिप राऊंड डिवायडेड 4 प्लस 4 इंच। इथे माझा हिप राऊंड आहे 40 इंच, त्याला डिवायडेड 4 म्हणजेच 10 प्लस 4 इंच, इथे 14 इंच होईल। 14 इंचावर एक मार्क करून घेऊया आणि दोन्ही पॉइंटला जोडून लाईन ओढून घेऊया। आता आपण कमरेचे माप घेणार आहोत। त्यासाठी जी बी आपली कंबर असेल त्याला डिवायडेड 4 प्लस 3 इंच ॲड करणार आहोत। इथे माझी कंबर आहे 34 इंच, त्याला डिवायडेड 4 तर मग येईल 8.5। त्यात 3 इंच प्लस केले तर होईल 11.5। त्यावर एक मार्क करूया। हे पहा, आत्ता आपण जे बी इथे मार्क केले आहे त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा क्रॉच पॉईंटवर मार्क करणार आहोत। वरती आपण 11.5 वर मार्क केले आहे, तर क्रॉच पॉईंटवर 1 इंच प्लस करून म्हणजेच 12.5 वर मार्क करून घेऊया। आता ह्या दोन्ही लाईन जॉईन करून घेऊया। आता जे बी मार्क केले आहे तिथून बाहेर जाणार आहोत 2.5 इंच। 2.5 इंचावर एक मार्क करून घेऊया। हे प्रत्येक साईजनुसार मार्क बदलतात। जेव्हा बी हिप राऊंड 40 ते 45 असेल तेव्हा 2.5 इंच आणि 46 ते 50 असेल तेव्हा 3 इंच असेल आणि 50 पेक्षा कितीही जास्त असेल तेव्हा 3.75 ठेवणार आहोत। आता आर्म होलच्या मदतीने आपण इथे शेप देणार आहोत। तुम्ही हाताने पण देऊ शकता। आता आपण बॉटमचे मार्क ठेवणार आहोत। जेवढे आपले क्रॉच एरिया आहे तेवढाच आपण बॉटम पण ठेवणार आहोत। जर तुम्हाला अर्धा इंच वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता। मी इथे 12.5 घेणार आहे। इथे ही लाईन सरळ करून घेऊया। दोन्ही पॉइंटला आपण हिप कर्व पट्टीच्या मदतीने जोडणार आहोत।
आता आपण ह्याला कट करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा प्लाझो कट करू शकता. तुमचा प्लाझो परफेक्टच येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.